यंदाची महानगरपालिकेची निवडणूक खास झाली ती ठाकरे कुटुंबासाठी. कारण दादर हा मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, जिथे मनसेचा झेंडा फडकवणे ही पक्षासाठी मोठी अभिमानाची गोष्ट ठरली. यशवंत किल्लेदार यांनी मात्र दादरचा गड जिंकत राज ठाकरेंचा विश्वास मिळवला आणि राजकारणात नवी ओळख निर्माण केली. चला तर मग त्यांचा राजकीय प्रवास आणि राज ठाकरे यांच्यातील खास संबंध काय आहेत ते जाणून घेऊया सविस्तरपणे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. यशवंत किल्लेदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते. त्यांचा राजकीय प्रवास मुख्यतः दादर शिवाजी पार्क या भागातून सुरू झाला. हे क्षेत्र ठाकरे कुटुंबाचे हृदयस्थान आहे. शिवसेना भवन शिवतीर्थ इथेच आहे. 2010च्या दशकात राज ठाकरेंनी मनसे पक्षाची पुनर्रचना केली, तेव्हा यशवंत किल्लेदार यांना दादर विभागाचा झोनल हेड बनवलं गेलं. त्यांनी स्थानिक पातळीवर मनसेची ताकद वाढवली. दादर माहीम भागात त्यांचा प्रभाव खूप आहे. ते राज ठाकरेंचे खूप जवळचे सहकारी आहेत. पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा नेहमीच हात असतो. 2025-26 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी पहिला उमेदवार म्हणून यशवंत किल्लेदार यांनाच एबी फॉर्म दिला. वॉर्ड क्रमांक 192 दादरचा हा प्रभाग शिवसेना भवनाचा आहे. राज ठाकरेंनी स्वतः त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि निकाल काय, यशवंत किल्लेदारांनी दमदार विजय मिळवला. शिंदे गटाच्या उमेदवाराला हरवून दादरचा गड मनसेकडे ठेवला. विजयानंतर ते राज ठाकरेंच्या घरी गेले. भाऊक झाले, डोळे पाणावले. पण उत्साह यशवंत किल्लेदारांचे राजकीय सामर्थ्य दाखवते. ते फक्त उमेदवार नव्हते, तर राज ठाकरेंच्या विचारसरणीचे प्रतिबिंब. आता आपण बोलूया राज ठाकरे यांच्याशी त्यांचे बंधन कसे आहे. यशवंत किल्लेदार हे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि दीर्घकाळाचे सहकारी आहेत. राज ठाकरे जेव्हा 2006 मध्ये शिवसेना सोडून मनसे स्थापन केली, तेव्हापासून अशा नेत्यांनी पक्षाला बळ दिले. किल्लेदार हे त्यापैकीच एक आहेत. राज ठाकरे यांनी पक्षात अनेक बदल केले, पण दादर सारख्या संवेदनशील भागात किल्लेदार यांच्यावर विश्वास ठेवला. 2017 मध्ये पक्षात पुनर्रचना करण्यात आली. त्यांना दादरचा झोनल हेड बनवले. आजही ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. माध्यमांमध्ये मनसेचे प्रतिनिधित्व करत असतात. 2025 मध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांची युती झाली, तेव्हा किल्लेदार म्हणाले, 2 भावंडे एकत्र येत आहेत आणि ही क्षणाची आम्ही वाट पाहत होतो. त्यांच्या बोलण्यातून राज ठाकरेंप्रती निष्ठा दिसली. विजयानंतर उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलताना किल्लेदार म्हणाले, मी तुमचं हृदय सांभाळले. आणि उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना भवन आता तुला सांभाळायचंय. हे दृश्य राजकीय नातेसंबंध किती खोल आहेत हे दाखवते. किल्लेदार राज ठाकरेंच्या मराठी अस्मिता आणि मुंबई मराठी माणसाची या विचारसरणीचे कट्टर समर्थक आहे. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, निवडणुकीत ते आघाडीवर असतात. थोडक्यात काय, तर यशवंत किल्लेदार हे राज ठाकरेंच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा स्तंभ आहे. दादर जिंकून त्यांनी मनसेची ताकद पुन्हा दाखवली. त्यांचे राज ठाकरे यांच्यासोबतचे बंधन निष्ठा, विश्वास आणि विचारसरणीवर एकच आधारित आहे.